प्रथम शांतीचा आणि क्रांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध मृत्यूच्या मैदानात मर्दाच्या मनगटात देहाच्या धुंदीत झुंज करून स्वराज्य मिळवणारे छत्रपती शिवाजी महाराज, काळात छातीवरी अभिमानाची दरी कोरणारे मावळ्यांचे बछडे, विठू माझा लेकूरवाडा संगे गोपाळाचा मेळा असं म्हणणाऱ्या संतांची संतभूमी, जुलमी जातीयवाद्यांच्या विरोधात दंड ठोपटून बंड पुकारणारे महात्मा ज्योतिराव फुले, चातुर्वर्ण व्यवस्थेचा चेंदा मेंदा करणारे लोककल्याणकारी राजे राजहर्षी शाहू महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता जिजाई, माता सावित्री, माता रमाई, माता अहिल्याई या सर्व महामानवांना आणि महामातेंना मी पूर्वा विलासराव कांजळे टाळ्यांच्या गजरात विनम्र अभिवादन करते. मित्र हो, ज्या भूमीमध्ये धर्माचा मुखवटा एक होऊ लागला होता, पाप पुण्याचं बाजारीकरण झालेलं होतं, 4 वर्णांपासून 4000 जाती निर्माण झालेल्या होत्या, माणसांपेक्षा दगड धोंडांना जास्त किंमत होती, नदीतल्या गोट्याला, गोट्यातल्या शेणाला आणि भोजनाच्या पंगतीला भलताच भाव आलेला होता, सामान्य माणसांच्या स्पृश्यांच्या अंगावरती खोड आलेले होते, त्यांना खायला भाकरी मिळत नव्हती, प्यायला पाणी मिळत नव्हतं, चालायला रस्ता मिळत नव्हता, 1 रुपयाचं नाणं एका कोटीप्रमाणे वाटत होतं. म्हणजे इथल्या सामान्य माणसांच्या व्यथा वेदना कोंडलेला श्वास मोकळा करण्यासाठी एका महामानवाने जन्म घेतला. त्या महामानवाने इथल्या विकारांच्या दऱ्या बुजवत विचारांचे वटवृक्ष निर्माण करण्याचं काम केलं. त्या महामानवाचं नाव म्हणजे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब म्हणजे बंड, मूर्तिमंत बंड, ज्यांच्या देहातील कणाकणातून बंड थैमान घालीत होते. बाबासाहेब म्हणजे जुलमाविरुद्ध उभारली जाणारी वज्राची मूठ होय. बाबासाहेब म्हणजे जातीभेदावर विषमतेवर सोडलेले एक चक्र होय. बाबासाहेब म्हणजे सत्ताधारी वतनदार सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध पुकारलेला एक युद्धच होय. बाबासाहेब म्हणजे बाबासाहेबच होय. म्हणून ख्यातनाम मार्क्सवादी विचारवंत अर्थतज्ञ पॉल बॅनर यांनी बौद्धिक कर्मचारी आणि बुद्धिवंत यांच्यातील तफावत व्यक्त करताना असं म्हटलं होतं की निर्वाहाचं साधन म्हणून जे बुद्धीचा उपयोग करतात त्यांना बौद्धिक कर्मचारी म्हणतात आणि जे चिकित्सक विश्लेषणासाठी आणि सामाजिक चिंतनासाठी बुद्धीचा उपयोग करतात त्यांना बुद्धिवंत म्हणतात. अँटोनियो ग्राम्सी नावाच्या विचारवंताला बाबासाहेबांचा उल्लेख जैविक बुद्धिवंत म्हणून केला. असा जैविक बुद्धिवंत जो सर्वसामान्यांसाठी झटतो, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न न्यायिक पद्धतीने राष्ट्रासमोर मांडतो आणि संपूर्ण बहुजन समाजासाठी झटतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 20व्या शतकातले सर्वश्रेष्ठ बुद्धिवंत होते. भारताच्या राजकारणात समाजकारणात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून त्यांचं देशाला असणारे योगदान अचंबित करणार आहे. बाबासाहेब नसते तर आपल्याला लिहिण्याचं, वाचण्याचं, प्रबोधन करण्याचं, संघटित होण्याचं, धर्मचिकित्सा करण्याचं स्वातंत्र्य मिळालंच नसतं. लक्षात घ्या, बाबासाहेबांमुळं आपल्याला लिहिण्याचं, वाचण्याचं, बोलण्याचं, संघटित होण्याचं, धर्मचिकित्सा करण्याचं स्वातंत्र्य मिळालं. विचार करा, पूर्वी राजा राणीच्या पोटातून जन्माला यायचा, आता राजा मतपेटीतून जन्माला येतो. म्हणजे एखादा युवक BMW कारमध्ये फिरणारा असतो किंवा मर्सिडीज, जर तो निवडणुकीला उभा राहिला तर गल्लीतल्या भिकाऱ्यापासून ते जंगलातल्या शिकाऱ्यापर्यंत जातो. ज्यांनी आपल्या तोंडाची ब्युटी पार्लर केली अशांपासून तर ज्यांना आपल्या तोंडाचे लाड सुद्धा पुसता येत नाही ह्या सर्वांजवळ जातो, त्यांच्या पाया पडतो आणि म्हणतो, मालक आमच्याकडे लक्ष असू द्या, आम्ही निवडणुकीला उभे आहोत. ही ताकद कोणी दिली तर भारतीय राज्यघटनेने. अमेरिकेसारख्या प्रगत देशात सुद्धा महिला राष्ट्राध्यक्ष बनू शकल्या नाही, पण भारतामध्ये पंतप्रधान पदावरती इंदिरा गांधी, राष्ट्रपती पदावरती प्रतिभाताई पाटील आणि लोकसभेच्या सभापती पदावरती सुमित्रा महाजन बसू शकल्या. ही ताकद कुणी दिली तर भारतीय राज्यघटनेने. पूर्वी कामगारांना 12 तास काम करावं लागायचं, आज 8 तासच काम करावं लागते. ही देण कुणाची आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. बाबासाहेबांनी या देशातलं पाण्याचं संकट दूर व्हावं म्हणून उत्कृष्ट असे जलव्यवस्थापन केलं. जर भारत देशाला दुष्काळमुक्त करायचं असेल तर मोठ्या नद्या छोट्या नद्यांना जोडल्या गेल्या पाहिजे. ही भूमिका
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळी मांडली. काही वर्षापूर्वी अक्षय कुमारचा एक चित्रपट आला होता मोहरा नावाचा. त्यामध्ये एक सुंदर गाणं होतं, टिप टिप बरसा पाणी पाणीने आग लगाई. मनात प्रश्न निर्माण झाला, आग विझवणार पाणी आगीत कधी लावू लागलं? मावळचा पाणी प्रश्न पेटला, नगरचा पाणी प्रश्न पेटला, कर्नाटकचा पाणी प्रश्न पेटला. मग आग विझवणार पाणी आगीत कधी लावू लागलं हे तुमच्या आणि आमच्या लक्षात सुद्धा आलं नाही. एकदा एकाने बाबासाहेबांना प्रश्न विचारला, बाबा तुम्ही प्रथम भारतीय आहात की प्रथम बौद्ध आहात? बाबासाहेब त्यावर म्हटले, मी प्रथमतःही भारतीय आहे आणि अंतिमतः सुद्धा भारतीय राहील. एवढा प्रचंड देशप्रेम बाबासाहेब आंबेडकरांचं होतं. बाबासाहेब आपल्या अनुयायांना म्हणाले होते की मोठ्या मुश्किलनं मी हा समतेचा रथ इथपर्यंत ओढत आणला आहे. जर का तो तुम्हाला पुढे नेता येत नसेल तर त्याला मागे सुद्धा आणू नका. पण आज बाबासाहेबांच्या अनुयायांनी काय करून ठेवलंय? त्यांना जातीमध्ये बंदिस्त करून ठेवलंय, पुतळ्यामध्ये बंदिस्त करून ठेवलंय. बाबासाहेबांची जयंती आली की नाचतात, डीजे लावतात आणि झोपी जातात. बाबासाहेबांचं काम विसरून जातात. पण लक्षात घ्या, बाबासाहेबांनी नाचायला नाही तर वाचायला सांगितलं होतं. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आता भीमसैनिक तर म्हणत असतात, जगेल तर बाबासाहेबांसाठी, मरेल तर बाबासाहेबांसाठी. पण परिस्थिती नेमकी काय? भीम के लगते जिगर आधी इधर और आधी उधर. दरवर्षी दीक्षाभूमीवरती लाखो भीमसैनिक जमा होतात. पण जे नेते म्हणून येतात त्यांना त्यांचा गाडीचा काच खाली करायला वेळ मिळत नाही. काही जण बाबासाहेबांच्या सवलती घेऊन डॉक्टर बनतात, इंजिनियर बनतात, वकील बनतात. पण बाबासाहेबांचं नाव घेतल्यावर त्यांना लाज वाटते. ही खूप मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. आता म्हणून वामन दादा असं म्हणतात, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीच्या तयाचे न्यारेच धोक असते. वाणीत भीम आहे, करणीत भीम असता, वर्तन तुझ्या पिलाचे सारेच चोख असते, सारेच चोख असते. हे भीमाच्या मताचे लोक आपण निर्माण करूया आणि बाबासाहेबांचा वारसा पुढे नेऊया. जाता जाता एवढंच म्हणावंच वाटते, हे हात चुकलेले दगडांच्या वर्षवाला रोखात लावा देशाच्या प्रगतीला. अरे हे बंद करा निर्थक उत्पात, याने होतो आपुलाच घात. हे सामर्थ्य जाऊन व्यर्थ, याला काहीसा अर्थ येऊ द्या रे. हा देश माझा, याचे भान जरासे राहू द्या रे, याचे भान जरासे राहू द्या. छान बाळा. काय नाव तुझं? पूर्वा. छान बाळा. पुढं भविष्यात मोठी नेता हो बाबासाहेबांसारखं, म्हणजे जे त्यांनी त्यांच्या मार्गावर